तर मला कधी वाटलं पण नव्हतं की माझा 4 वर्ष जुना फोन 21,000च्या फोनला पण भारी पडेल. तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळ सकाळी निघालो होतो गंगापूर रोडनी एका कामासाठी आणि रस्त्याने शांतता असल्यामुळे इतकं भारी वाटत होतं ना की काही विषयच नाही. आपण ज्या कामासाठी इथं आलो होतो ना ते काम पण झालं होतं आणि ना बसले होते हे सगळे पोरं मोबाईल चालत बरं का. आता आहे ना इथले हे सगळे पोरं आहे ना मोबाईल बघत होते बरं का. म्हटलं एकट्याने काय करावं तर म्हटलं चला ब्लॉग साठी कंटेंट शूट करू. मग थोडंसं कंटेंट शूट केलं आणि निघालो होतो रूमच्या दिशेला. आता आहे ना रस्त्याने जाताना ना समोर ना नो पार्किंग मधल्या गाड्या उचलणारी गाडी आली होती बरं का आणि बऱ्याचशा जणांचा गाड्या उचलला होता आणि एक माणूस रिक्वेस्ट करत होता पण त्यांनी काय ऐकलं नाही भाऊ. मित्रांनो या गाडीला ओरिजिनल मध्ये काय म्हणत्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. नंतर संध्याकाळी आलो तर क्रोमो मध्ये 1-2 वस्तू बघायच्या होत्या म्हणून आणि 15 ऑगस्ट मुळे सेल लागलाय का ते बी बघायचं होतं. जर ऑफर मध्ये भेटलं तर चांगलंच आहे म्हटलं. आणि आपला मित्र बी अचानक काय एवढा दिलदार झाला होता काय माहिती भाऊ. डायरेक्ट इकडे आहे ना मसाला दूध पाजायला घेऊन आला भाऊ आपल्याला. नंतर इथं मसाला दूध वगैरे पिलं आणि आलो होतो रूमला आणि रूमला आल्यावर ना या पोरांची काहीतरी वेगळीच कंपॅरिझन चालू होती बरं का. कोणाच्या मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी चांगली बरं का. आता आहे ना तिन्ही पण वेगवेगळ्या सेगमेंटचे मोबाईल होते बरं का. कोणाचा 20,000चा, कोणाचा 25,000चा, कोणाचा 10,000चा आणि यांच्यामध्ये माझाच मोबाईल सगळ्यात स्वस्त होता बरं का. तरी पण ना सगळ्यात जास्त भारी परफॉर्म माझ्याच मोबाईलने केला. आता या गोष्टीचं तर काही मला अवॉर्ड वगैरे नाही भेटणार आहे पण मज्जा येते अशा कंपॅरिझन करायला. मित्रांनो त्याचबरोबर आपला ब्लॉग इथंच एंड होतोय. मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल ना तर फॉलो नक्कीच करा.